चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गट नोंदणीचा वाद अखेर संपुष्टात आला असून विजयी झालेले सर्व 27 नगरसेवकांनी नागपूर विभागीय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणी केली आहे। यावेळी राजेश अडूर यांची काँग्रेस गटनेते म्हणून निवड करण्यात आली। आता पक्षात कोणताही अंतर्गत गट नसून सर्व नगरसेवक एकत्र असल्याचा दावा करण्यात आला आहे। यामुळे महाविकास आघाडीचाच महापौर होणार असल्याचा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला असून 10 फेब्रुवारीच्या महापौर निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे 27 नगरसेवक निवडून आले। आम्ही सर्व एकत्र येऊन इकडे आम्ही गट फॉर्म केले आहे। आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आदेशानुसार माझे नाव राजेश अडूर गटनेत्यावर सूचना आहे। आमचे महाराष्ट्राचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आणि चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार प्रतिभाताई जानोरकर आणि चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या सर्व मार्गदर्शनात हा गट फॉर्म झाला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा। किती जणांचा संपूर्ण 27चा आमचा गट झाला आहे। तर तुम्ही आता महापौर पदासाठी जेव्हा लढत होईल तेव्हा कशा पद्धतीने तुमचं समीकरण आहे त्याबाबत? आमचे 27 निवडून राहिले, बाकी आमचे मित्रपक्ष सोबत आहे आमचे, आणि जे महापौरचे जो बी उमेदवार आमचे आहेत ते पक्षश्री ठरवणार आहे कोण उमेदवार राहणार। सगळ्यात महत्त्वाचं सध्या जी लढत दिसत आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे सेनेचा सुद्धा उमेदवार महापौर पदाच्या शर्यतीत आहे। पूर्वी आपल्याकडनं काँग्रेसकडून दावा करण्यात आला होता की ते आमच्यासोबत आहे, पण आत्ता मात्र लढत दिसत आहे ती भाजप काँग्रेस अंडर उद्धव ठाकरे सेना अशी लढत दिसते। आम्ही महाविकास आघाडीमध्ये युतीमध्ये आहे, उभाटा पण आमच्या सोबत आहे, काँग्रेस पक्षासोबत आहे, आणि सर्व मिळून आम्ही महाविकास आघाडीच्या महापौर काँग्रेसच्या आम्ही करू। जनविकास आघाडीचे जे तुमचे हे पण सोबत आहे आमचे, त्यांनी पण महापौर पदासाठी अर्ज भरले? नाही भरले, उपमहापौरचे भरले आहे। सगळ्यात महत्त्वाचं उपमहापौर पदाकरता 2 अर्ज दाखल झालेले आहे। आत्ता जे तुमचे 2 गट एकत्र जरी दिसत असले तरी ते काही दिवसांपूर्वी आपल्यामध्ये जे मतभेद होते त्यामुळे वेगवेगळे दिसत होते। उपमहापौर पदाकरता जे चित्र होतं ते कधीपर्यंत स्पष्ट होईल? 2 अर्ज आलेले आहे आपल्याकडनं। काँग्रेसची प्रक्रिया आहे, 2-3 फॉर्म भरायला लागते, नंतर पक्षाचे जे नाम फायनल करेल त्यांच्या विरुद्ध शिक्षामृत्यू होईल आमचा। पण महापौर पदाकरता एकाच गटाचे 4 जण जातात? गटवट नाही, काँग्रेस पक्षाचे गटाचे, आमचे काही गटवट काही नाही। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 27 नगरसेवकांकडून जे महिला ओबीसी उमेदवार होते 4-5 आम्ही फॉर्म भरून ठेवले आहे, आणि मग 10 तारखेला जे फायनल जे नाव सर्व नेत्याचे समक्ष ते नाव फायनल होईल। उपमहापौर पदाकरता कोण प्रमुख दावेदार राहणार? आता प्रमुख नाही, आम्ही 2 फॉर्म भरून ठेवले आहे आणि ते पक्षश्री पाहणार। राजेशजी, सर्व वाद संपले आहे, गटतट आता संपला आहे, सर्व आनंद वातावरण आहे। 27 काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले तर पहिलं पण सोबत होते, समोर पण सोबत राहणार, आणि चंद्रपूर शहराचा संपूर्ण विकास करणार आहे। आनंदी वातावरण आहे, आनंदी वातावरण एकदम चांगलं आनंदी वातावरण आहे। काँग्रेसमध्ये झालं आहे पूर्ण वाद होतच नाही कधी। हे अरेंजमेंट 2.5 वर्षांचं आहे की 5 वर्षांचं आहे? महापौर किती वर्षाचं? महापौर 5 वर्षाचा राहणार आहे, आणि 2.5 वर्षाचे महापौर राहते। कॉपअप करताही काही निर्णय झाल्यानंतर नाही तर काही नाही सर। बरं, उभाटा महापौर पदासाठी अजूनही कायम आहे, त्यामुळे तो हे पक्षश्री बोलणार। आता मी नगरसेवक आहे, गटनेता आता नगरसेवक झाले आहे आता, आणि जे पक्षश्री बोलणार आहे महाविकास आघाडीचे सर्व पक्षश्री बोलणार।